चांगला प्रश्न विचारलाय. आपल्याकडे मासिक पाळीवर बोलणं हे आजही टॅबू समजलं जातं. मासिक पाळीवरती खुलेपणाने घरामध्ये सुद्धा बोललं जातं. आत्ताशी आपल्या मुली आत्ताशी कुठेतरी सॅनिटरी पॅडवरती शिफ्ट झाल्या. याच्यामुळे या दिवसांमध्ये कशी स्वच्छता राखायला हवी, स्वच्छता न राखल्यामुळे सर्वायकल कॅन्सर सारखे असे आजार, आपल्याला जीव घेणे आजार होत आहेत. जगामध्ये जितक्या महिला या सर्वायकल कॅन्सरने म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरने मृत होतात, त्याच्यात सगळ्यात जास्त आकडा हा आपल्या भारत देशाचा आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि त्यामुळे आत्ताशी आपल्यामध्ये कुठेतरी अवेअरनेस यायला लागलाय. आणि असं असताना जर शाळा या पाळी येण्याचं, पाळीच्या रक्ताचं ज्या पद्धतीने त्यांनी ज्या ठिकाणी मोठं स्तोम माजवलं, तर हा बाईच्या बाईपणावरचा हल्ला आहे आणि तो आम्ही कधीही खपवून घेणार नाही. हिंदी में सांगली की ही घटना फक्त अमानवीय नाही, तर मुलींच्या आत्मसन्मानाला पाळी येणं हा काही रोग नाहीये. शाळेमध्ये विश्वासाचं आणि संरक्षणाचं वातावरण असायला पाहिजे. त्या ठिकाणी मनामध्ये भीती, त्या ठिकाणी आणि मानसिक छळाचं वातावरण आहे. हे अतिशय चुकीचं आहे. बाईपणाचे धिंडवडे त्या ठिकाणी काढले गेले, हे आम्ही कधीच खपवून घेणार नाही. या घटनेसंदर्भामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. आणखीनही जे कोणी याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल. मी स्वतः या केसचा पाठपुरावा सुद्धा करते, कारण हे गरजेचं आहे की मुलींना, लहान मुली आहेत त्यांना अशा दिवसांमध्ये मानसिक आधार देण्याचं काम केलं पाहिजे, ना की त्यांचे धिंडवडे काढले गेले पाहिजे. ज्या पद्धतीने शाळेमध्ये ही वर्तणूक झाली आहे ती अतिशय चुकीची आहे. आणि पुन्हा अशा पद्धतीने दुसऱ्या कुठेही राज्यामधल्या शाळेमध्ये होऊ नये यासाठी अशा पद्धतीची शिक्षा आणि आपण ज्याला एक दणका म्हणतो ते मिळणं सुद्धा गरजेचं होतं. आणि या घटनेचा आम्ही पूर्णपणे फॉलोअप करतो. थँक्यू.